महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये का नाही असा सवाल आता कोर्टाने उपस्थित केलाय। या सगळ्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोर्टाने आता हा सवाल विचारलाय। राज्य सरकारला या संदर्भात मुंबई हायकोर्टाने विचारणा केलेली आहे। आतापर्यंत एवढे दिवस झाले सगळ्यांच्या चौकशा होत आहेत, पार्थ पवारची चौकशी होत नाहीये। सगळ्यांवर आरोप झालेत, दिग्विजयवर झालेत, बाकीच्यांवर झालेत, पण पार्थ पवारचं नाव FIR मध्ये का नाही असा आज थेट प्रश्न जस्टिस जामदार यांनी भर कोर्टात प्रॉसिक्युशनला विचारला। तेही आतापर्यंत ना पार्थ पवारचं नाव आहे ना अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव आहे, आणि फक्त एक शीतल तेजवानीला अटक केली आहे आणि ते तारू जो एक छोटासा ऑफिसर आहे त्याला अटक केली आहे। 1800 कोटीची सरकारची जमीन आहे। खरंच बरं वाटलं की आता कुठेतरी पार्थ पवारचं नाव येण्याची आपण अपेक्षा तरी करू शकतो, कारण आज थेट जस्टिस माधव जामदारांनी म्हणजे हायकोर्टाच्या जजनी आज हे प्रॉसिक्युशनला प्रश्न विचारलेले आहेत। समितीचे निष्कर्ष बाहेर आल्यावर मग योग्य ती कारवाई करतीलच। सरकारने एक्झॅक्टली काय काय ट्रान्झॅक्शन झाले, सही करणारे कोण आहे, शेवटी कुणी ट्रान्झॅक्शन केले आहे तेवढंच महत्त्व आहे। त्यामुळे त्याच्यावर सही करणारे जे कोण दोन्ही बाजूचे आहेत, एक महिला आहेत त्यांना आता अरेस्ट झालेली आहे, त्यांचे इंट्रोगेशन पूर्ण झाल्यावर सबसिक्वेंटली पुढच्या अरेस्ट करतीलच सरकार त्या पोलीस। कोर्टावरती वेळ आली फटकारण्याची का का होत नाहीये हे सर्व पाहिल्यानंतर नाव ठीक आहे, कोर्टाने चौकशी केली असेल की का केलेली नाही अजून, ते वकिलांनी काय माहिती दिली मला माहीत नाही, पण कोणत्याही परिस्थितीत समितीने निष्कर्षापर्यंत आल्यावर निष्कर्ष जो असेल त्याप्रमाणे पुढचे गुन्हे दाखल होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।